आजचा विषय आहे नर्स मुलीच्या लग्नात येणाऱ्या अडचणी. आज आपण अशा एका नर्स मुलीची गोष्ट पाहणार आहोत. तिला फक्त नाईट ड्युटी करतेस या कारणामुळे वारंवार लग्नासाठी नकारलं गेलं. तर आज आपण प्रियाची गोष्ट पाहूया. ही गोष्ट काल्पनिक आहे, पण आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या वास्तवावर आधारित एक उदाहरण आहे, फक्त विषय समजून घेण्यासाठी. प्रिया नवी मुंबईच्या खारघरमध्ये राहणारी एक साधी मुलगी. घरात आई, बाबा आणि लहान भाऊ. बाबा BST मध्ये कंडक्टर होते. आयुष्यभर लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आलेले. आई घर सांभाळायची. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात माया होती, आपुलकी होती आणि एकमेकांसाठी जगणारी माणसं होती. लहानपणापासूनच प्रियाची एक सवय होती. घरात कोणी आजारी पडलं की सगळ्यात आधी तीच धावत यायची. कधी पाणी आणायची, कधी कपाळाला हात लावून ताप आहे का ते पाहायची. औषधाची वेळ लक्षात ठेवायची. आई हसत म्हणायची, ही मोठी झाली की लोकांची सेवा करणार. तेव्हा सगळे हसायचे, पण काळानं दाखवून दिलं आईचं ते वाक्य खरं ठरणार होतं. 12वी नंतर प्रियानं नर्सिंग निवडलं. घरची परिस्थिती फार मजबूत नव्हती. प्रियाच्या शिक्षणासाठी बाबांनी कित्येकदा ओव्हरटाईम केला. आईने वर्षानुवर्ष साठवलेले पैसे बाहेर काढले, कारण त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, आपली लेक शिकून मोठी झाली पाहिजे. प्रियानेही त्यांचा विश्वास कधी तुटू दिला नाही. मन लावून अभ्यास केला, रात्रभर जागून एक्झाम्स दिल्या आणि शेवटी मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला जॉब मिळाला. तो दिवस त्या घरासाठी मोठा होता. आईने अभिमानाने शेजाऱ्यांना सांगितलं, माझी लेक आता मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणार. बाबा काही बोलले नाहीत, पण घरी येताना तिच्यासाठी पेढे घेऊन आले. त्यांच्या शांत चेहऱ्यामागचा अभिमान स्पष्ट दिसत होता. काही दिवसांनी प्रियाची नोकरी सुरू झाली. सुरुवातीला सगळं नवीन होतं. पांढरा युनिफॉर्म, हॉस्पिटलचा तो ओळखीचा वास, रुग्णांचे चेहरे आणि नव्या जबाबदाऱ्या. दिसतं तितकं सोपं नव्हतं. रोज सकाळी खारघरहून लोकल पकडायची. स्टेशनवरची धावपळ, गर्दीत उभं राहूनचा प्रवास. कधी नाईट ड्युटी संपवून थकलेल्या अवस्थेत सकाळच्या लोकलने घरी परतायचं. हेच तिचं रोजचं आयुष्य झालं होतं. ती घरी पोहोचली की आई गरम चहा करूनच वाट बघत बसलेली असायची. आई प्रेमाने म्हणायची, आधी चहा घे, मग जाऊन झोप. आता प्रियाचं आयुष्य 3 गोष्टींमध्ये अडकलं होतं, लोकल, हॉस्पिटल आणि घर. पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलगा इंजेक्शनच्या भीतीने रडत होता. प्रिया त्याच्या जवळ बसली, त्याचा हात अलगद हातात घेतला आणि म्हणाली, मी आहे ना, काही होणार नाही. आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा शांत झाला. त्या क्षणी प्रियाला जाणवलं, हा फक्त जॉब नाहीये, तर ही जबाबदारी आहे. लोकांच्या वेदनांशी जोडलेली जबाबदारी. नर्सिंग बाहेरून दिसतं तितकं सोपं नव्हतं. नाईट ड्युटी, रात्रभर जागरण, एमर्जन्सी. हॉस्पिटलमध्ये रोजच कधी कुणाला गमवावं लागायचं, तर कधी कुणाला नव्याने जीवन मिळायचं. या कामात स्वतःसाठी खूप कमी वेळ मिळायचा. कधी सण चुकायचे, तर कधी वाढदिवसही वॉर्डमध्येच जायचा. हे सगळं तिच्या आयुष्याचा भाग बनला होता. पण प्रियाने कधी तक्रार केली नाही, कारण तिला तिचं काम मनापासून आवडत होतं. नोकरीला 2 वर्ष झाली. आता प्रिया 25 वर्षाची झाली होती. एक दिवस आईने सहज विषय काढला, आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. प्रिया हलकसं हसली आणि म्हणाली, ठीक आहे आई, बघू पुढे. स्थळे बघायला सुरुवात केली. पहिलं स्थळ आलं. मुलगा चांगला होता. घरचं वातावरणही ठीक वाटत होतं. प्रियालाही मुलगा ठीक वाटला. मुलगाही नीट समजून बोलत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. बोलता बोलता मुलाच्या आईने विचारलं, हॉस्पिटलमध्ये ड्युटी असते म्हणे तुमची? प्रिया हो म्हणाली. पुढचा प्रश्न आला, नाईट ड्युटी असते का? प्रियाने उत्तर दिलं, हो, कधी कधी. पण त्या एका उत्तरानंतर गप्पांमधला मोकळेपणा कमी झाला. प्रियाने ते लगेच ओळखलं, पण ती गप्प राहिली. सगळे घरी आले. घरी आल्यावर आई म्हणाली, मला वाटतं जमेल. प्रियालाही तसंच वाटत होतं, कारण नकारासारखं काहीच जाणवलं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण ना फोन आला ना मेसेज. सुरुवातीला प्रियाने स्वतःला समजवलं, बिझी असतील. पण जसे जसे दिवस गेले तसे तिच्या मनात अनेक प्रश्न यायला लागले. मी काही चुकीचं बोलले का? त्यांना मी आवडले नाही का? हेच विचार तिच्या मनात सतत चालू असायचे. कामातही तिचं लक्ष वारंवार फोनकडे जायचं. त्यांचं उत्तर आलं असेल का? मेसेज आला आहे का? पण स्क्रीनवर काहीच दिसायचं नाही. एक दिवस प्रियाच्या आईने स्वतः त्यांना फोन केला. तिकडून उत्तर आलं, मुलगी चांगली आहे,
पण आम्हाला नाईट ड्युटी करणारे सून नको. बस एवढंच बोलून समोरून फोन ठेवला गेला. आई एकदम शांत झाली. प्रियाकडे पाहिलं पण काही बोलली नाही. प्रियालाही न सांगता उत्तर कळालं होतं. त्या रात्री प्रिया ड्युटीवर होती. वॉर्डमध्ये फिरत होती. पेशंटचं बीपी चेक करत होती. औषध देत होती. पण तिच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. ज्या कामासाठी लोक धन्यवाद देतात त्याच कामामुळे तिला नकार मिळतोय. तो विचार तिच्या आत खोलवर टोचत होता. नंतर अजून 2-3 स्थळं आली. एकाने तर सरळ विचारलं, लग्नानंतर नाईट ड्युटी बंद कराल का? प्रियाने विचारलं, का? उत्तर आलं, घरची सून रात्री बाहेर असणं आम्हाला पटत नाही. त्या दिवशी प्रियाला राग आला, खूप राग आला, पण तरीही ती गप्प राहिली. एक दिवस हॉस्पिटलमध्ये ती मैत्रिणींसोबत बसली होती. गप्पा सुरू होत्या तेव्हा एक जण म्हणाली, माझंही असंच झालं होतं. दुसरी म्हणाली, माझं लग्न झाल्यावर सुरुवातीला मलाही जॉब सोडायला लावला होता. प्रिया शांत झाली, कारण त्या क्षणी तिला समजलं ही तिची एकटीची लढाई नव्हती. असं अनेक मुलींच्या आयुष्यात घडत होतं. पण खरी घटना काही दिवसांनी घडली. त्या रात्री ड्युटी होती. एक वृद्ध आजोबा क्रिटिकल कंडिशन मध्ये आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. घरचे खूप घाबरलेले होते. डॉक्टर येईपर्यंत प्रिया त्यांच्या जवळ उभी होती. त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली, काळजी करू नका, मी आहे. ती रात्र खूप कठीण होती. क्षणाक्षणाला ताण वाढत होता. पण शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आजोबा वाचले. सकाळी त्यांचा मुलगा प्रियाजवळ आला. डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, ताई, तुम्ही नसता तर बाबा नसते. हे ऐकून तिने फक्त त्यांना स्मितहास्य दिलं आणि तिथून निघून गेली. पण आतून मात्र ती पूर्णपणे हलली होती. कारण रात्री कुणाच्या जीवासाठी धावणारी तीच मुलगी कुणाच्या घरासाठी मात्र योग्य सून ठरत नव्हती. घरी आली. आईने चहा दिला आणि हळूच विचारलं, रात्री पुन्हा कुणाचा तरी जीव वाचवलास म्हणे? प्रिया हळूच हो म्हणाली. आई तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, ज्या घरात तू सून म्हणून जाणार नाहीस ना, तिथे कुणासाठी तरी देवदूत बनून नक्की जाशील. हे ऐकताच प्रिया काही क्षण शांत झाली आणि मग पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातलं सगळं बाहेर आलं होतं अश्रूंच्या स्वरूपात. ती खूप रडली, कारण इतके दिवस मनात दाबून ठेवलेलं सगळं त्या अश्रूंमधून हळूहळू बाहेर पडत होतं. त्या दिवसापासून तिने ठरवलं, स्वतःला बदलायचं नाही, जॉब सोडायचा नाही, नाईट ड्युटी लपवायची नाही. ज्यांना मला स्वीकारायचं आहे त्यांना पूर्णपणे स्वीकारू दे, नाहीतर नाही. 4 महिन्यांनी पुन्हा एक स्थळ आलं. यावेळी मुलगा स्वतः डॉक्टर होता. पहिल्याच भेटीत तो म्हणाला, तुमच्या ड्युटी टायमिंग बद्दल आईने सांगितलं आहे. हे ऐकून प्रिया पुन्हा घाबरली, कारण तिला वाटलं पुन्हा तेच ऐकायला मिळणार. पण पुढचं वाक्य वेगळं होतं. मला त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही, उलट तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाटला. प्रिया काही क्षण शांत झाली, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या कामाकडे प्रॉब्लेम म्हणून नाही तर रिस्पेक्ट म्हणून पाहत होतं. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं, भेटीगाठी वाढल्या आणि काही दिवसांनी होकार आला. थोड्या दिवसांनी लग्न झालं. कामामुळे बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागायच्या. कधी सणाला ड्युटी तर कधी उशिरा घरी येणं, पण कोणाकडून कसलीच तक्रार नव्हती, कारण यावेळी समजून घेणारी माणसं भेटली होती. एकदा रात्री उशिरा घरी आल्यामुळे नवऱ्यानं विचारलं, जेवलीस का? ती म्हणाली, नाही. तो शांतपणे म्हणाला, बस इथे, मी वाढतो. त्या छोट्याशा वाक्यात तिला साथ दिसली, समज दिसली आणि प्रेमही. आणि खरं सांगायचं तर कधी कधी एवढंच पुरेसं असतं. प्रियाची गोष्ट एकटं प्रियाची नाही, आपल्या आजूबाजूला अशा कित्येक मुली आहेत ज्या रात्री जागून दुसऱ्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात, पण त्यांच्या स्वतःच्या लग्नात मात्र हीच नाईट ड्युटी अडसर ठरते. आता तुम्हीच सांगा, नाईट ड्युटी करणं चुकीचं आहे का? तुमचं खरं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.